क्वाड्रिलॅटरल लेसनवर आजचं आपलं रिव्हिजन होणार आहे. क्वाड्रिलॅटरल, प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटरल जेही होतं ते सगळं इंट्रोडक्शनमध्ये ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. तुम्ही जर आत्ता तुम्ही हे लाईव्ह सेशन अटेंड करत असेल, तुम्ही ते व्हिडिओ बघितला नसेल तर ते बघू शकता. त्यात ऑलरेडी सगळे आपण प्रॉपर्टीज बघितलेलं आहे. तर जसं ट्रायंगलचं ॲडिशन, अँगल ॲडिशन 180 डिग्री असते, तसं कुठलाही क्वाड्रिलॅटरलचं अँगलचे ॲडिशन 360 डिग्री. ओके, हे बेसिक प्रॉपर्टी आहे. ह्या बेसवर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. तर वेळ न घालवता स्टार्ट करूया आपलं क्वेश्चन नंबर 1. तर हो, PDF सगळ्यांनी डाउनलोड केलेला आहेत. ओके, तर व्हॉल्यूम येत आहे, चेक करून घ्या अजून एकदा सगळ्या. फर्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, स्टार्ट. इन अ पॅरलोग्राम PQRS अँगल P इक्वल टू 50 डिग्री. एक पॅरलोग्राम आहे. एस. तर काय आहे अँगल P काय आहे? 50 डिग्री. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अँगल Q, राईट. तर ऑप्शन आहेत बघा. फर्स्ट वन आहे 40 डिग्री, सेकंड आहे 50 डिग्री, थर्ड वन आहे 140 डिग्री, फोर्थ वन आहे 130. चला सांगा फटाफट आन्सर्स. काय येणार आहे आन्सर? टेल मी फास्ट. गुड, आन्सर पण आलेला आहे सगळ्यांचं. इझी क्वेश्चन आहे. येस. अर्णव, नितीन, श्री, वंदना, आहाना, जागृती, आर्या. गुड, सगळ्यांच्या आन्सर्स बरोबर येत आहेत. गुड, अंगद, ज्ञानेश्वरी. ओके, राईट. 130 डिग्री आन्सर आहे. इझी होतं क्वेश्चन. काय प्रॉपर्टी यूज होते इथं? ॲडजस्टंट अँगल. पॅरलोग्रामच्या ॲडजस्टंट अँगलचं ॲडिशन किती असते? 180 डिग्री, बरोबर. अँगल P प्लस अँगल Q इक्वल टू 180 डिग्री. ऑलरेडी गिवन 50 डिग्री प्लस अँगल Q. So angle Q equal to 180 minus 50, that is 130 degree. येस, सगळ्यांनी बरोबर सोडवलं आहे. आणि ज्यांना काही कन्फ्युजन असेल तर त्यांनी बघून घ्या. ॲडजस्टंट अँगलचं प्रॉपर्टी आहे इथं, तर 180 डिग्री असतं. जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनला. जॉमेट्री ऑल इझी लेसन आहे. फक्त प्रॉपर्टीज आले तर तुम्हाला जॉमेट्रीपेक्षा इझी लेसन कुठलंही नाही आहे. तर प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत. प्रॉपर्टीज प्रॉपर स्टडी करा. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन बघूया काय आहे. सेकंड क्वेश्चन आहे द लेंथ ऑफ द ॲडजस्टंट साइड ऑफ रेक्टँगल आर 8 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ इट्स डायगोनल? सपोज वन रेक्टँगल आहे, ॲडजस्टंट साइडचं लेंथ दिलेलं आहे 8 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. तर आपल्याला डायगोनलचं व्हॅल्यू काढायचं आहे. फर्स्ट ऑप्शन आहे 10 सेंटीमीटर, सेकंड ऑप्शन आहे 14, थर्ड वन आहे 21 सेंटीमीटर, फोर्थ वन आहे 20. टेल मी. गुड, फास्ट आहेत तुम्ही सगळे, छान आन्सर्स येत आहेत फटाफट. गुड. येस, आन्सर आहे 10 सेंटीमीटर, बरोबर आहे. हे दोन्ही ॲडजस्टंट अँगल ऑलरेडी दिलं आहे, तर हे डायगोनलचं आपण बघितलं.
रेक्टँगलचं काय असतं, अँगल 90 डिग्री असते, म्हणून हे राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालं. सो पायथागोरस थेरम यूज करून आपण सॉल्व्ह करतो. ज्यांना नाही कळालं त्यांच्यासाठी डायगोनल स्क्वेअर इक्वल टू ॲडिशन ऑफ ॲडजस्टंट अँगल. सो मी डायरेक्टली ठेवते 6 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर, तर 6 स्क्वेअर 36 प्लस 64 इज 100. सो डायगोनल आपल्याला काढायचं होतं इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 100 दॅट इज 10 सेंटीमीटर. येस, आन्सर इज राईट. गुड, सगळ्यांना कळतंय. गुड. जाऊया आपण पुढच्या एक्झाम्पलला. तर आज तुम्ही बघितलं असेल PDF मध्ये 5 क्वेश्चनच आहेत. का ठेवले 5 क्वेश्चन? कारण क्वाड्रिलेटरलचं प्रॉपर्टीज ऑलरेडी तुम्हाला येते, लेसन आहे. आपण आज टाईम मॅनेजमेंट तुमचं आता 1 महिना राहिलेला आहे आजपासून, 25 एप्रिल. सो बरोबर 1 महिना राहिलेला आहे. तर आपण कसं स्टडी करायला पाहिजे, कारण तुमचे सगळे क्वेरीज होते. आता स्कूल एक्झाम पण आहे आणि ॲट अ टाईम स्कॉलरशिप एक्झाम पण आहे. तर कसं आपण आता सिलेबस कव्हर करायला पाहिजे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे आफ्टर दीज 5 क्वेश्चन्स. सो सगळेजण थांबा, कारण टाईम मॅनेजमेंटचं वेगळं व्हिडिओ बनवण्यापेक्षा मी डायरेक्टली तुम्हाला आज सांगते टाईम टेबल कसं तुम्ही उद्यापासून तुमचं स्टडी स्टार्ट करायला पाहिजे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनला. थर्ड क्वेश्चन. आपला आज युनिट 3 पण कंप्लीट होत आहे. नेक्स्ट लाईव्ह सेशनमध्ये आपण युनिट 4 चालू करणार आहे, मेन्स्ट्रुएशन. Third, in the adjoining figure, a circle with a center O is inscribed in a square. Square आहे PQRS. तर एक सर्कल इन्स्क्राइब्ड केलेला आहे. डायग्राम मध्ये इन्स्क्राइब्ड आहे सर्कल. PQRS एक स्क्वेअर आहे. सेंटर ह्याचं O आहे. ओके. If radius of inscribed in 5 cm, then what is the length of its diagonal? तर ह्याचं डायगोनल किती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. रेडियस दिलेला आहे 5. सपोज ए पकडूया आपण, ह्याला दिलेला आहे, गिवन आहे. तर आपल्याला डायगोनल फाइंड आउट करायचं आहे. चला फटाफट सांगा आन्सर ह्याचंही. 5 सेंटीमीटर आहे 5√2. थर्ड वन आहे 10√2. फोर्थ वन आहे 10 सेंटीमीटर. ओके, 10√2. व्हेरी गुड. खूप स्पीड आहे आज, सगळ्या जोशमध्ये आहेत. गुड. गुड गोईंग. सगळ्यांना आन्सर येत आहे. छान. राईट, 10√2 इज द आन्सर. मला असं वाटायला लागलं आता सगळेजण रँकमध्ये येणार आहे तुम्ही. छान, खूप छान आन्सर देत आहे. तर रिझल्ट तुम्ही मला सगळ्यांनी कळवायचं आहे जेव्हाही रिझल्ट येईल. (10√2). गुड. तर कसं सॉल्व्ह केलं आपण हे. रेडियस आहे 5 सेंटीमीटर, तर डायमीटर ह्याचं काय होणार आहे बघा. ज्यांना समजलं नाही, काही स्टुडंट्स ज्यांना समजत नाही तरी त्यांनी सांगत नाहीत, म्हणून मी म्हणते मी तरी एक्सप्लेन करते. डायमीटर 2 into रेडियस दॅट इज 2 into 5, 10 सेंटीमीटर डायमीटर आलं. तर बघा ह्याचं डायमीटर आलं. जे डायमीटर आपण काढलो, डायमीटर इज इक्वल टू द साईड ऑफ द स्क्वेअर. राईट, सेम असणार आहे कारण ते जे सर्कल आहे ते इन्स्क्राइब केलेलं आहे. तर साईड मिळालं आपल्याला स्क्वेअरचं किती, 10. बरोबर.
तर आपल्याला काढायचं आहे डायगोनल. डायगोनल इथं असते बरोबर. तर डायगोनल काढायला आपल्याला इथं काय काढावं लागेल, पायथागोरस थेरम यूज करू शकतो. हे 10 आहे, हे 10 आहे. तर युजिंग अ पायथागोरस थेरम पी आर स्क्वेअर इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. तर दोन्ही साईड आपले 10 आहेत. therefore 100 plus 100 PR equal to square root of 200, that is 100 into 2, right? स्क्वेअर रूट मध्ये तर 10 बाहेर येत आहे सेंटीमीटर. गुड. सगळ्यांनी सोडवलेलं आहे. ओके, तर नेक्स्ट पुढे जाऊया. 4th क्वेश्चन सांगा. The length of the diagonal of square is 14 centimeter. Then what is its perimeter? Solve फटाफट. नेक्स्ट क्वेश्चन. तर बघूया स्टुडंट. द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ स्क्वेअर इज 14 सेंटीमीटर. देन व्हॉट इज इट्स पेरीमीटर? फर्स्ट ऑप्शन आहे 56 सेंटीमीटर. सेकंड वन आहे √2. थर्ड वन आहे 28. फोर्थ येस 28. येस, सांगा आन्सर. गुड गुड. ऑलरेडी आन्सर्स आलेले आहेत सांगायच्या आधीच. येस, 28√2 इज द राईट आन्सर. √2. ओके. साईड ऑफ स्क्वेअर आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? डायगोनल काढायचं आहे. सेम साईड ऑलरेडी दिलेला आहे. पायथागोरस थेरम यूज करायचं आणि सॉल्व्ह करायचं. ऑप्शन 2 नाही, ऑप्शन सी राईट आन्सर आहे. साईड इंटू √2 बघा. तर बघा, सगळे साईड स्क्वेअरचे इक्वल असतात. तर आपण साईड कन्सिडर करूया एक्स, राईट. तर पेरीमीटर ऑफ द स्क्वेअर काय आहे? आधी पेरीमीटर काढायचं ते आपल्याला साईड काढावं लागेल. तर काय इथे गिवन काय दिलेलं आहे? डायगोनल दिलेला आहे. तर बघा, इथे एक स्क्वेअर आहे. स्क्वेअरचं डायगोनल गिवन आहे आपल्याला 16. तर आपल्याला साईड काढू शकतो कारण सगळे साईड इक्वल असतात. त्यामुळं पायथागोरस थेरम यूज करू शकतो इथं डायरेक्टली. x² + x² = 16². कॉस पायथागोरस थेरम. बरोबर. काय येणार आहे बघा? 2x² = 16². तर x² = 256/2. तुम्ही 16 × 16 ही करू शकला असता. 2 1 जा, 2 2 जा, 2 8 जा. स्क्वेअर नाही 14 आहे डायगोनल ऍक्च्युली. काय केले?
2 9 जा 18, 2 8 जा, x equal to square root of 98. Square root of 98 is nothing but 49 into 2, that is 7 root 2. हे आलं आपलं साईड, 7 रूट 2 साईड आलं स्क्वेअरचं. आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअर काय आहे? फोर इंटू साइड, राइट? So 4 into 7 root 2 is nothing but 28 root 2 centimeter. ओके, ज्या लोकांनाही कन्फ्युजन आहे त्यांनी बघून घ्या. येस, चुकून मी 16 घेतले होते, 14 आहे. क्लिअर सगळ्यांचं डाऊट? नेक्स्ट जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनला, 5th वन. छान, सगळ्यांचे प्रॉपर्टीज ऑलरेडी क्लिअर आहेत, तरीही नोट्स बनवा. जसं जसं मी रिव्हिजन घेते, हे बघा, मॅथ्सला तुम्हाला नोट्ससाठी एक्स्ट्रा टाइम द्यायची गरज नाही आहे. ज्या दिवशी मी तुम्हाला शिकवते त्याच दिवशी त्या लेसनचं तुम्ही जर नोट्स बनवला तर तुमचं टाइम सेव्ह होणार आहे. ओके, तर तुम्ही, मी जेव्हा जसं जसं लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला घेते प्रॅक्टिस, त्यासोबत तुम्ही करत चला, कारण मी एक्स्ट्रा क्वेश्चन लगेच तुम्हाला टेलिग्रामवर पण देते, तर तेवढं सफिशियंट आहे. सध्या खूप टेन्शन घ्यायचं नाही आहे एक्झामचं. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, 5th वन बघूया काय आहे. The measures of a consecutive angle of quadrilateral are in the ratio of consecutive 1:2:4. Okay, so are in the ratio, then which type of quadrilateral is it? तर first one आहे kite. This kite or parallelogram, just short मध्ये लिहितीये, rectangle. Fourth is trapezium. Okay, start solving. And 4, good. छान. मी आता 2-3 दिवस झालं टेलिग्रामवर क्वेश्चन्स देऊ लागले प्रॅक्टिसला. काल आपण दिले होते ट्रायंगल रिलेटेड, आज त्याचे आन्सर शीट मिळेल आणि पुढचे क्वेश्चन्स पण मिळतील. टेलिग्रामवर आहेत डेली क्वेश्चन्स. येस, सगळ्यांचे आन्सर बरोबर आहे. वन गेट इज पॅरलल, वन, हां, येस, राईट स्वाती, गुड. तर एक्सप्लेन करायची गरज आहे का? ओके, तरीही सांगते शॉर्टमध्ये. एक्स ही कन्सिडर ॲज अ अँगल एक्स, कारण हे रेशोमध्ये दिलेलं आहे. तर x + 2x + 3x + 4x = 360, बिकॉज क्वाड्रिलॅटरलचं ॲडिशन 360 असतं. 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10x = 360, therefore x = 36. सो सगळे अँगल्स काय काय फॉर्म झाले आपल्या फर्स्ट, सेकंड, थर्ड अँगल. एक तर 36, मग 72, मग 36 3 जा काय येणार आहे, 36 3 जा 108, 36 4 जा 144. तर हे आपल्याला अँगल मिळालेले आहेत. तर बघा, हे कॉन्झिक्युटिव्ह फॉर्ममध्ये आहेत. तर आपण एक क्वाड्रिलॅटरल जर बघितलो, सपोज कुठलंही एक क्वाड्रिलॅटरल असेल, तर सपोज हे 36 आहे, हे 72 आहे, हे 108 आहे, हे 144 आहे. तर तुम्ही हे क्वाड्रिलॅटरलकडे बघितला तर त्याचे अपोजिट जे अँगल्स आहेत,
सम ऑफ इंटिरियर अँगल्स 1. आता ह्याचे अपोजिट अँगल्स, हे जे सम ऑफ इंटिरियर अँगल्स त्याचे बघितलं आपण 36 + 144 आणि 108 अँड 72 180 आहे. म्हणजे ह्याचं मिनिंग काय, अपोजिट साईड वन साईड काय आहे, पॅरलल आहे, म्हणून काय आहे हे कुठलं क्वाड्रिलॅटरल आहे, ट्रॅपेझियम. ओके राईट, सगळ्यांनी ऑलरेडी सोडवले आहे. गुड. तर आपण आज 5च क्वेश्चन घेतले होते. ह्या टाईपचे प्रॉपर्टीवरचे क्वेश्चन्स येतात, तर व्यवस्थित प्रॉपर्टीजवर लक्ष द्या आणि सॉल्व्ह करा. ओके, तर सगळेजण प्रेझेंट आहेत. 5 क्वेश्चन्स कम्प्लिटेड. तुम्हाला सिलेबस मिळतीलच. ओके, तर चला स्टुडंट, आता ह्याचं इंट्रोडक्शन पार्ट ही तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर आता बघूया आपण टाइम टेबल. ते तुमचं सगळ्यांचं टेन्शन आहे. स्टार्ट करते आता, उशीर न करता. क्वेश्चन्स तर सगळ्यांचे झालेले आहेत. क्लिअर सगळे? ओके, स्टार्ट करू. सगळे तुमचे क्वेश्चनचे आन्सर मिळतील. टाइम मॅनेजमेंट, येस. तर आपण बघणार आहे, कारण त्याचं व्हिडिओ काढत कारण आपल्याकडे आता 1 मंथ राहिलेला आहे, राईट. स्टार्ट करते आपलं टाइम मॅनेजमेंट. ओके, तर फर्स्ट सध्या टाइम मॅनेजमेंट करायचं आहे, तर तुम्ही सगळे घरी आहेत. सध्या काय आहे, लॉकडाऊन आहे. एव्हरी टाइम, कारण टाइम मॅनेजमेंट इज डिपेंड तुमचे रेग्युलर कसे आहे, तुमचे रेग्युलर रुटीन. सगळ्यांचं आपलं रेग्युलर रुटीन वेगळं वेगळं असतं, बरोबर. तर आपण आज बघणार आहे, सगळे आता घरी आहेत, लॉकडाऊन आहे, सगळ्यांचे स्कूल घरी बसून ऑनलाईन आहेत. तर मी त्या हिशोबाने थोडंसं टाइम बनवले आहे. तर तुम्ही ते फॉलो केला 1 मंथ, तर तुम्ही इझिली सिलेबस, स्कॉलरशिप सिलेबस दोन्ही कव्हर करू शकता. मे बी तुमचं एक्झाम आता एप्रिल फर्स्ट वीकमध्ये स्टार्ट होत आहे. कोणाचं 2 तारीख असेल, कोणाचं 3, कोणाचं 4 एप्रिल. एप्रिल फर्स्ट वीकमध्ये तुमचं एक्झाम स्टार्ट होणार आहे, राईट. ओके, तर मी सगळ्यात आधी सांगते, पहिले जे तुमची सवय आहेत, माहीत नाही तुम्ही सगळे मे बी लवकर उठत असेल, बट बेस्ट एक्झाम्पल आहे तुम्ही रोज लवकर उठायला पाहिजे. मी तसंच टाइम टेबल बनवणार आहे, तुम्ही कधी उठायला पाहिजे. कारण जेव्हा आपली झोप पूर्ण होती, जेव्हा तुम्ही लवकर उठता, तेव्हा तुम्हाला फ्रेश फिलिंग होते, तर दिवस चांगला जाणार आहे. तो उद्यापासून जरी तुम्ही आत्तापर्यंत उशिरा झोपून उशिरा उठत असेल, तर ते बंद करायचं आहे आणि उद्यापासून लवकर उठायला स्टार्ट करायचं आहे. तर मी तुम्हाला जास्त लवकर पहाटे 4 वाजता उठ म्हणत नाही आहे. 6 o'clock स्टार्ट करू आपण टायमिंग. मॉर्निंग 6 o'clock वेकअप टायमिंग असतं. ओके, मी असं टाइम टेबल तुम्ही थोडा अर्धा तास इकडं तिकडं तुमच्या हिशोबाने करू शकता. तो वेकअप टायमिंग असणार आहे 6. तर 6 o'clockला उठून सवय नसेल तरी सवय होऊन जाईल. फक्त 2-3 दिवस तुम्ही लवकर उठा, तुम्हाला सवय होऊन जाईल. तर मॉर्निंग 6 o'clock जेव्हा तुम्ही उठता, त्याच्यानंतर तुमचं जे फ्रेशअप व्हायचं आहे, सगळं फ्रेशअप होऊन बेस्ट तुम्हाला सजेशन आहे, आता उन्हाळा आहे, तर एक सीझनल फ्रूट जर तुम्ही सकाळी खाल्ला, तुम्हाला सवय असेल सकाळी दूध प्यायचं, तर दूध प्या तुम्ही नंतर. इफ पॉसिबल असेल तर सीझनल फ्रूट, नसेल ड्रायफ्रूट्स खाऊ शकता असेल तर ड्रायफ्रूट्स. अदरवाईज तुम्हाला ते काही पॉसिबल नाही आहे, एक सिम्पल लेमन वॉटर ज्यूस, हे सरबत, लिंबू सरबत ही तुम्ही सकाळी पिला तर गुड फॉर यू. कारण लिंबू सरबत जर पिला तर विटॅमिन सी आहे त्याच्यात, तुम्हाला लगेच एनर्जी मिळेल. कारण आपल्याला दिवस फ्रेश ठेवला तर तुमचं जे आहे जास्त प्रोडक्टिव्हिटी तुमचं वाढतं आहे. मॉर्निंग 6 o'clockला उठला, थोडासा फ्रेश झाला, काही एक सीजनल फ्रूट खाऊ शकता और वॉटेवर. त्याच्यानंतर 6:30 to 7:30 मी तुम्हाला उठल्या उठल्या अभ्यासाला बसणार नाही आहे. 6:30 to 7:30 यू शुड गो. सायकलिंग करा, रनिंग करा, बाहेर जावा, एक्सरसाइज थोडंसं पाहिजे. 1 hour नाही झाला, हाफ ॲन आवर तुम्ही थोडंसं एक्सरसाइज करू शकता. तर मी सजेस्ट करते तुम्ही ब्रेन एक्सरसाइज मस्ट आहे, ब्रेन एक्सरसाइज करा. ह्याच्याने काय होणार आहे, ब्रेन एक्सरसाइजचं इम्पॉर्टंट पार्ट काय आहे, लेफ्ट अँड राईट ब्रेन दोन्हीचं एक्सरसाइज करतो आपण.
बॉडीच एक्सरसाइज सारखं ब्रेन एक्सरसाइज जरी तुम्ही डेली केला मॉर्निंग ओनली 10 मिनिट्स, तुम्हाला 10 मिनिट्स माझं व्हिडिओ आहे, व्हिडिओ ऑन करा आणि 10 मिनिटं फक्त ब्रेन एक्सरसाइज कंपल्सरी करा. त्याच्याने काय होणार आहे, तुमचं जे स्टिम्युलेशन दोन्ही आहे ब्रेनचं जे पार्ट आहेत ते इझी म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन लवकर करू शकणार. सो 10 मिनिट्स ब्रेन एक्सरसाइज अँड 20 मिनिट्स तुम्ही काही करा, सायकलिंग करा, रनिंग करा, घरी वॉक करा, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करू शकता. सगळेजण तुम्ही लहान आहेत तर तुम्ही पळू शकता, खूप छान आहे तुमच्यासाठी. तर अराउंड 7:30 पर्यंत तुमचं सगळं झालं. तुम्ही एक्सरसाइज थोडं बाहेर जावा, फ्रेशअप व्हा. तर घरी आला तुम्ही 7:30ला, मग देन टेक अ बाथ. मग अंघोळ वगैरे करून घ्या. लवकर अंघोळ केलेलं खूप चांगलं असतं. सुट्टी तुम्ही घरी जरी असला तर हे रुटीन तुम्ही फॉलो करा. थोडं डिसिप्लिन लावला तर तुमचे कामं फास्ट होतील. तर 7:30 to 8:30 मध्ये फ्रेशअप, बाथ आणि ब्रेकफास्ट. राईट? 7:30 to 8:30 मध्ये. थोडंसं फ्रेश अंघोळ केल्या एक 10 मिनिट्स मेडिटेशन. तुम्ही म्हणताल टीचर मेडिटेशन वगैरे आम्हाला पॉसिबल नाही आहे. येस, पॉसिबल असेल तर करा. खूप छान गोष्ट आहे 10 मिनिट्स. तर ते करू शकता तुम्ही. जर तुम्ही म्हणला तर मेडिटेशन कसं करायचं एक सेशन मी घेऊ शकते तुम्हाला आत्ता लास्टला. तुम्ही म्हणला तर आपण घेऊया. सिंपल 10 मिनिट्स मेडिटेशन कसं करायचं तेही एक सेशन घेऊया आपण. तर 8:30 पर्यंत तुमचं सगळं झालं ओके. तुमचं ऑनलाईन क्लासेस जर 8:30ला स्टार्ट होणार असतील, मे बी अराउंड 8:30 to 9 o'clock सगळ्यांचे ऑनलाईन क्लास असते. तर टायमिंग तुमचं त्या हिशोबाने व्हॅरी करा. सपोज तुमचा ऑनलाईन क्लास उशिरा आहे, 9:30ला आहे, तर इथं तुम्हाला 1 hour मिळतो 8:30 to 9:30. तर 1 hour सकाळी सकाळी फ्रेश मूड असते, इथं 1 hour स्टडी तुम्ही करू शकता. सकाळी फ्रेश मूड असते तर इथं तुम्हाला स्कूल सिलेबस करायचं. राईट? कारण लगेच 9:30 सपोज तुमचा ऑनलाईन क्लास असेल तर तुम्ही इथं तुमचं आधी स्कूलचं सिलेबस घेऊ शकता. आता अकॉर्डिंग टू आता ऑलरेडी सगळ्यांचे पोर्शन झालेले आहेत, कारण एक्झाम जवळ आले म्हणजे पोर्शन झालेले आहेत, तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचं आहे. तर तुमचं टाईम टेबल अकॉर्डिंग तुम्हाला कुठलं सब्जेक्ट तुम्हाला अवघड जात आहे. सपोज तुम्हाला लँग्वेज जरा अवघड वाटतंय, मला SST नको वाटतंय, सायन्स SST मे बी लेंदी SST असतंय, तर तुम्ही सकाळी सकाळी फ्रेश असते SST स्टडी करू शकता. मॉर्निंग 1 hour तुम्हाला स्टडीला मिळतंय. त्याच्यानंतर तुमचा जो ऑनलाईन क्लास असेल ओके, स्कूल ऑनलाईन टायमिंग ऑलमोस्ट सगळ्यांचं 9:30 or 8:30. तुम्हाला इथे टाईम नसेल तर तुम्ही स्कूल अटेंड करा, नो डाऊट. तर स्कूल सगळ्यांचं मी काही माहीत नाही, आपल्याला टायमिंग सगळ्यांचे वेगळे आहेत. मी समजते 2:30 पर्यंत तुमचे सगळे ओव्हर होतात. स्कूल कोणाचेही असू दे, कोणाचे 12 पर्यंत आहेत तर कोणाचे 2 वाजेपर्यंत आहेत. कोणाचे क्लासेस अदर ते सगळे 2:30 पर्यंत मे बी फिनिश होतील. मी असंच टाइम टेबल बनवलं आहे. तर तुम्हाला 1 hour सकाळचं मिळालं. हे जे आपलं टाइम टेबल आहे हे वीक डेजचं आहे, मंडे टू फ्रायडे. 2:30 पर्यंत सपोज आपलं स्कूल ओव्हर झालं, तर ह्याच्यानंतरचं मी सांगते आता. 2:30च्या मध्ये ऑनलाईन क्लासमध्येच आता मध्ये ब्रेक असते, तुम्ही लंच ब्रेक असते तर लंच करून घ्या. लंच जास्त हेवी करू नका, उन्हाळ्याचे दिवस आहे तर झोप येऊ शकते. तो तुम्ही बघून जे घरात आहे ते लंच तुम्ही बघून व्यवस्थित. आणि भरपूर अजून एक मध्ये मध्ये ऑनलाईन क्लास जरी घरी असेल तुम्ही भरपूर मध्ये पाणी पीत व्हा, कारण आता समर आहे तर तुमचं बॉडी तसं मेंटेन व्हायला पाहिजे, म्हणून भरपूर पाणी पण प्यायचं आहे. तर तुमचं अराउंड झालं 2:30 पर्यंत स्कूल सपोज, तर 2:30 स्कूल झाल्या तुम्हाला अभ्यास होणार नाही आहे. 2:30 to 3:30 तर तुम्ही काही टाइमपास करू शकता. तुम्हाला म्युझिक आवडते, म्युझिक ऐका, TV बघा. तुम्हाला दिवसभर अभ्यास कर म्हणत नाही आहे. तर तुम्हाला जे आवडते ते करू शकता इथं. गेम्स व्हॉटेव्हर, कारण तुम्ही बाहेर पण उन्हात जाऊ शकत नाही आहे. तर इथं तुम्हाला जे करायचं ते करू शकता अराउंड 3:30. 3:30 झालं तर तुम्ही थोडंसं 3:30ला अगेन पाणी, नाहीतर मी सजेस्ट करते सरबत बेस्ट आहे. तुम्ही परत एकदा सरबत घ्या. तर 3:30 अराउंड 3:45 to 5 o'clock.
परत इथे तुम्हाला टाइम मिळते 3:45 to 5 o'clock. इथं परत स्कूल सिलेबस कव्हर करायचा अगेन. परत हे सब्जेक्ट ही तुमच्यावरच आहे. इथं मी बेस्ट सजेस्ट करते मॅथ्स सॉल्व्ह करा, कारण दुपारी लर्निंग होत नाही आपल्याला. तर इथं तुम्ही मॅथ्स सब्जेक्ट सॉल्व्ह करू शकता. मॅथ्सनी तुम्ही उलटं फ्रेश होताल. तर अराउंड 5 o'clock पर्यंत तुमचं झालं. मॅथ्स सब्जेक्ट स्टडी केला. तुम्ही स्कूलचंच बोलतेय मी अजून पण, कारण एक्झाम जवळ आलेत. तुम्हाला जास्त वेळ जरा स्कूलकडे द्यायचं आहे, स्कूल सिलेबसवर. तर 5 o'clock पर्यंत अराउंड तुमचं कंप्लीट झालं मॅथ्स. येस. अगेन 5 o'clockला ब्रेक घ्या, कारण फुल डे अभ्यास होत नाही. अजून तुम्ही 8th स्टँडर्डला आहेत, तर तुमच्या हिशोबाने टाइम टेबल बनवले मी. तर 5 o'clockला अगेन ब्रेक घ्या एक. तर इथं तुम्ही स्नॅक्स घेऊ शकता, जे तुम्हाला आवडतंय ते. मी सजेस्ट करते काही चांगलं फास्ट फूड वगैरे रेकमेंड करण्यापेक्षा स्नॅक्स तुम्ही शेंगा वगैरे खाल्लात घरच्या घरी, खूप छान शेंगा आहे, गूळ आहे, काही तुम्हाला जे आवडते ते स्नॅक्स. मग 5 to 5:30 तुम्ही काय करा, एक ब्रेक घ्या. परत 5:30 पर्यंत एक ब्रेक झालं. इफ तुम्हाला खेळायला जायचं आहे तर तुम्ही खेळू शकता 1 hour. मी खेळ बंद करायचं नाही आहे, खेळलेलं कधीही चांगलं असते. 6 o'clock पर्यंत तुम्ही खेळू शकता बाहेर जाऊन, आउटडोअर गेम बेस्ट. जर आउटडोअर परमिशन नसेल, कोरोनाचं आत्ता सध्या खूप बाहेर टेन्शन आहे, मी जात नसेल, घरच्या घरीच तुम्ही इंडोर गेम्स खेळा. फॅमिली सोबत गप्पा मारू शकता, घरी तुमचे ब्रदर सिस्टर सोबत खेळा. 6 हां, तुमच्या टेरेसवर जाऊन खेळू शकता. जर तुम्ही बाहेर पॉसिबल नाही आहे सध्या खेळायचं, तर तुम्ही 6 o'clock पर्यंत तुमचं स्वतःसाठी टाइम स्पेंड करा. जर तुम्हाला काही नाही आवडत तर म्युझिक ऐकायला तुम्हाला आवडत असेल, म्युझिक ऐका. तर 6 o'clock पर्यंत तुम्ही तुमचा टाइमपास करू शकता. आफ्टर 6 o'clock तर अगेन इथं आपण टाइम देऊ शकतो स्टडीला. इथं आता 6 to 8, 6 to 7 and 7 to 8. ओके. इथं आता तुम्हाला स्कॉलरशिपचं स्टडी करा. तर स्कॉलरशिपचं बघा, मी तुम्हाला युनिट्स लिहिते किती राहिलेत, कारण आपल्याला 1 मंथमध्ये पूर्ण सिलेबस कव्हर करायचं आहे. तर हे तुम्ही लिहून घ्या वाटल्यास पॉइंट्स. तर आपले सिलेबस कसं आहे बघा, मॅथ्सचे टोटल 32 लेसन्स आहेत. लेसन्स 32 आहेत, राईट. तर आपल्याकडे आहे 25 days. मी 30 days पकडत नाहीये, मी 25 days मध्ये तुमचं सिलेबस कव्हर करायचं सांगायला लागले. मॅथ्स आहे तर आपलं इंग्लिश आहे, इंग्लिशचे 7 युनिट आहेत. त्याच्यानंतर मराठीचे 4 युनिट आहेत. आणि इंटेलिजन्सचे 12 युनिट आहेत. ओके. तर डेज आहेत आपल्याकडे 25. तर तुम्हाला इथे संध्याकाळी 6 to 8, तर मी 6 to 8 म्हणतीये. तसंच तुम्ही सिलेबस कव्हर करू शकता. तुम्ही एक दिवशी एक लेसन, म्हणजे सपोज मंडे आहे तर मंडेला तुम्ही पूर्ण मॅथ्स करा, ट्यूजडे आहे तर तुम्ही पूर्ण मराठी करा, तसंही करू शकता. अदरवाईज मी त्याच्यापेक्षाही तुम्हाला सांगते, आपल्याला 4ही सिलेबस कव्हर करायचं आहे. म्हणून आपण काय करू शकतो, 6 o'clockला फ्रेश स्टार्टिंगलाच आपण इंटेलिजन्स किंवा मॅथ्स, सुरुवातीला फ्रेश असता तुम्ही, खेळून वगैरे फ्रेश झालेलं असते, म्हणून तुम्ही स्टार्टिंगलाच मॅथ्स किंवा इंटेलिजन्स हे लेसन आधीच करून घ्यायचं. डेली 2 लेसन्स, मॅथ्सचे आणि इंटेलिजन्स. डेली तुम्ही कव्हर करा 2 लेसन्स. 32 लेसन आहे, 25 डेजमध्ये अराउंड तुमचे 15 to 17 डेजमध्ये हे सिलेबस कव्हर होत आहे. तर 2 लेसन कसं, तुम्हाला पूर्ण घेत बसायचं नाही आहे, पूर्ण रट्टा मारायचा नाही आहे, ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेला आहे. तर इम्पॉर्टंट की पॉईंट्सवर जायचं आहे तुम्हाला. जे इम्पॉर्टंट की पॉईंट्स आहेत आणि नोट्स आहेत, फॉर्म्युलाज आहेत,
ते स्टडी करायचं आहे आणि तुम्हाला वाटलं एक्सरसाइजमध्ये कुठलं तर टफ जात होतं मला क्वेश्चन, त्या क्वेश्चनवर फोकस करा आणि काही एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स तुमच्याकडे असतील, स्कूलमधून अवेलेबल झाले असतील, तुमच्याकडे एक्स्ट्रा बुक्स असतील स्कॉलरशिपचे, त्या लेसन्समधले ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. तर डेली 2 लेसन्स तुम्ही कव्हर करा, मॅथ्स आणि इंटेलिजन्स. तर इथं 6 to 7 मध्ये पण मध्ये एक स्मॉल 5 मिनिट्सचं ब्रेक घ्या, कारण सलग स्टडी करण्यापेक्षा मध्ये थोडंसं ब्रेक घेतला तर तुम्हाला अजून तुम्ही फ्रेश अप होता. तर इथं तुम्हाला 2 लेसन इंटेलिजन्स आणि 2 लेसन मॅथ्सचे करायचे. पूर्ण थरोली करायचं नाही आहे, खूप वेळ जाते कारण वेळ कमी आहे. इम्पॉर्टंट की पॉईंट्सवर लक्ष द्यायचं, राईट. सोबत नोट्स बनवायचं. तर हे झालं मॅथ्स आणि इंटेलिजन्स. कारण मराठी आणि इंग्लिश, मराठी तुमचं मेन सब्जेक्ट आपलं लँग्वेज आहे. मराठीला तुम्हाला वेळ लागणार नाही आहे. मराठी तुम्ही 2 डेज गॅप नंतर घेऊ शकता. डेली मराठी करायची गरज नाही आहे. 1 डे गॅप. मराठी 1 डे गॅपवर करा आणि कारण सिलेबसही कमी आहे. 50-50 मार्क्सचे आहेत मराठी आणि इंग्लिश. आणि इंग्लिशचं तुम्हाला ग्रामर पार्टकडे जास्त लक्ष द्या. ग्रामर पार्टकडे जास्त लक्ष द्यायचंय. जे नाउन, प्रोनाउन, स्पीच आहे, तुमचे इनडायरेक्ट स्पीच, टेन्सेस आहेत, ते ग्रामरचं मेन पार्ट आहे, त्याच्यावर फोकस करा डेली. बाकीचं पॅसेज वगैरे तुम्हाला येतेच. तर सध्या तुम्ही पॅसेज जे येते त्याच्याकडे फोकस कमी करा, कारण वेळ कमी आहे आपल्याकडं. 25 डेज आहेत. तर म्हणून काय करा, सध्या ग्रामरकडे थोडं जास्त फोकस करा. मेन की पॉईंट्सवरच लक्ष द्यायचं, कारण लास्ट रिमेनिंग डेज आहेत आपले. तर असं करून आपण 2 डेज गॅपनी पूर्ण सिलेबस कव्हर करू शकतो विदिन 25 डेज. मी म्हणतेय विदिन 25 डेज. तर हे अराउंड 8:30 पर्यंत तुमचं होऊन जाईल. मध्ये ब्रेक घेत इंटेलिजन्स आणि मॅथ्स कंपल्सरी रोज करायचंय. इंग्लिश आणि मराठी 1 डे गॅपमध्ये तुम्ही करू शकता. तर अराउंड 8:30 पर्यंत झालं. तुम्ही परत एक छोटा ब्रेक घ्या. 8:30. आता तुम्हाला तुमचं डिनर करायचं आहे. कधीही रात्री डिनर लवकर करायला पाहिजे. खूप जर तुम्हाला सवय असेल उशिरा जेवायचं तर सवय लवकर घालून घ्या. 8:30 तुम्ही तुमचं डिनर कंप्लीट करा. 9 o'clock पर्यंत तुमचं कंप्लीट होईल. त्याच्यानंतर 9:30 पर्यंत अगेन स्पेंड युअर टाइम विथ युअर फॅमिली. तुमचे ब्रदर सिस्टर काही असेल तुम्ही टाइमपास करू शकता 9:30 पर्यंत. येस, अगेन 9:30 to 10:30. इथं 1 hour तुम्हाला मिळतंय. ह्या 1 hour मध्ये तुम्ही एक तर फुल सिलेबस कसं तुमचं कव्हर झाले, तुमचं ऑलरेडी अभ्यास झाला असेल तर तुम्ही ते करू शकता. कारण रात्री तुम्ही झोपायच्या आधी कुठलं करता, जे तुम्हाला अवघड जाते सगळ्या सब्जेक्ट, ते सब्जेक्ट तुम्ही इथं करा. कारण जेव्हा आपण अभ्यास करून झोपतो तेव्हा आपण जेव्हा झोपतो आपलं मेंदू काय करते, सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो. सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपण शांत होतं डोकं. ते आपण रिकॉल करायला आपल्याला इझी होतंय. म्हणजे सकाळी उठला फटाफट तुम्हाला ते आन्सर्स मिळतात. म्हणून जास्त मी सजेस्ट करते तुम्हाला 9:30 to 10:30 तुम्ही तर स्कॉलरशिप करू शकता. तुमचं स्कॉलरशिपचं सिलेबस महागा असेल तर स्कॉलरशिप करा. अदरवाईज तुम्ही स्कूल सिलेबस इथं घ्या. कारण सध्या पेपर जवळ आहेत तर तुम्ही इथंही स्कूल सिलेबसच कव्हर करा. जे तुम्हाला टफ जाते ते सब्जेक्ट तुम्ही इथं करायचे 10:30. ओके. सो 10:30 अगेन सगळं स्टॉप करायचं आहे आणि देन तुमचं स्लीप टाईम येणार आहे 10:30ला. मग 11 o'clock पर्यंत तुम्ही झोपू शकता. 11 to 6 तुमची झोप पूर्ण होतीये. तर ह्या प्रकारे तुम्ही रोजचं तुमचं टाइम मेंटेन करू शकता. आता इथं कोणाचे एक्स्ट्रा क्लासेस असतील, कोणाचे ट्युशन्स असतील, ते तसं बघून तुम्ही व्हॅरी करू शकता. तर तुम्हाला दिवसातनं भरपूर टाइम अभ्यासाला मिळतंय. सकाळचं 1 hour मिळालं, त्याच्यानंतर दुपारचे 2 तास, 2, 3, 4 hours, इथं 5-6 इथं 2.5 तास मिळालं म्हणजे 6-7 दिवसातून 6 ते 7 तास आहेत तुम्हाला. त्यातलं तुम्हाला 2.5 hours स्कॉलरशिपला द्या आणि बाकीचे तुमचं स्कूल स्टडीजला द्या. कारण तुमचे एक्झाम जवळ आलेत म्हणून म्हणते. तर हे टाइम टेबल तुम्ही जर फॉलो केला, कारण लवकर उठला तर एवढं सगळं तुम्हाला टाइम मिळणार आहे आणि तुमचा अभ्यास होणार आहे. टेन्शन न घेता अभ्यास करा. बर्डन घ्यायचं नाहीये. व्यवस्थित हे तुम्ही फॉलो करा. स्टडी होऊन जाईल. तर हे तर झालं तुमचं मंडे टू फ्रायडेमध्ये. आता सॅटर्डे तुमचं स्कूल असेल तर सॅटर्डेलाही हेही फॉलो होईल. संडेला तुम्हाला जास्त वेळ मिळतो. तर संडेला तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला चालू करा. राईट. संडेला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स
संडेला तुम्ही सॉल्व्ह करा. तर तुमचं सिलेबस पूर्ण स्कॉलरशिपचं स्टडी करून झालं असेल तर तुम्ही डेली 3 डेज गॅप नंतरही एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकता. प्रिव्हियस इयरचे पेपर्स असतात. संडे पण आहे. 3 डेज गॅपमध्ये एक एक पेपर सॉल्व्ह करायला चालू करा. तेही तुमच्यासाठी चांगलं आहे. तर तुमच्याकडे आहेत का सगळ्यांकडे क्वेश्चन पेपर? क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. मी सिलेबस कव्हर झाल्यावर आपलं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणारच आहे. फायनल एक्झाम 30 ज्यांचं कसं आहे तसं. ओके. तर प्रॉपर व्यवस्थित मेन तुमचं डाएट इम्पॉर्टंट आहे, एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे, अभ्यास आहे म्हणून टेन्शनमध्ये तुमचं जेवायचं आणि खेळायचं सोडायचं नाही आहे. ते डेली रुटीनमध्ये ठेवायचंच आहे. कारण तुम्ही ते व्यवस्थित ठेवला तरच तुमचं स्टडी छान होणार आहे. तर तुम्ही टीव्ही आणि मोबाईलपेक्षा आउटडोर गेम्सवर भर दिलात तर तुम्ही जास्त फ्रेश राहताल. सपोज तुम्हाला पॉसिबल नाही आहे आउटडोर गेम्स, तुम्ही तुमच्या टेरेसवर जावा, सायकलिंग करा. घरा आजूबाजूला तुम्ही सायकलिंग तर करू शकता. काही नाही तर स्किपिंग करा. स्किपिंगही करू शकता घरच्या घरी. ओके. तर जेवढं तुम्ही आउटडोअरवर फोकस कराल तेवढं तुमचं एनर्जेटिक राहताल. आणि उन्हाळा आहे तर पाणी भरपूर प्यायचं आणि लेमन वॉटर म्हणजे सरबत तुम्ही जेवढं जास्ती पिताल तेवढं चांगलं आहे. ओके. ओके. तर सध्या कोरोनाचं आहे टेन्शन, तर बाहेर जायचं टाळाच तुम्ही. तुम्ही तुमचं हॅपी राहा, छान प्रॅक्टिस करा आणि हे टाइम टेबल फॉलो केलं तर तुमचं सिलेबस आरामात कव्हर होणार आहे. टेन्शन घेऊ नका. दोन्ही सिलेबस कव्हर होतील. फक्त लवकर उठायचं आणि लवकर झोपायचं. हे रूल्स फॉलो करा. ओके. तर कसं वाटलं तुम्हाला हे टाइम टेबल? ओके. तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असतील तर चांगली गोष्ट आहे. ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. ऑनलाईन मिळते, डाउनलोड करून घ्या. आता स्कॉलरशिप एक्झाम ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन हे माहिती नाही आहे आपल्याला. डिसिजन येतील तसं. पण एक्झाम तर होणारच आहे. प्रिपरेशन करा. तसंही उद्या अभ्यास तर करायचंच आहे. ऑनलाईन जरी असलं तरी तुम्हाला फटाफट त्या टाईममध्येच तुम्हाला ते क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचं आहे. प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस करा. हे टाइम टेबल फॉलो केलं तर तुम्हाला अभ्यासाला जास्त वेळ मिळणार आहे. तुम्हाला खेळायचं पण होईल, एन्जॉयमेंट पण होईल. आणि संडेला एक्स्ट्रा टाइम असते तर तुमचं जे पॅशन असेल तुमच्यातलं, तुम्हाला गाणे आवडतंय, तुम्हाला डान्सिंग आवडते, तुम्ही ते पॅशनही कंटिन्यू ठेवा. तुम्ही संडेला आवर्जून तेही करा. 1 अवर स्वतःच्या पॅशनला द्या. तेही इम्पॉर्टंट आहे. असं नाही आहे की फक्त अभ्यास, अभ्यास, अभ्यास करायला पाहिजे. मी तुमचं पॅशनला पण टाईम द्या. आणि मी खेळायला जा म्हणते म्हणजे बाहेर जा म्हणत नाही आहे. कोरोनाचा प्रॉब्लेम आहे सध्या. लॉकडाऊन होण्याची ही स्थिती आहे. काही माहीत नाही आपल्याला. तर बाहेर जाऊ नका. घरच्या घरीच तुम्ही टाईम स्पेंड करा. सेफ राहावा. कारण सध्या तुमची तब्येत, तुमची हेल्थ इम्पॉर्टंट आहे. हेल्थ चांगलं ठेवायची. ओके. तर अजून काही क्वेरीज आहेत का? येस. कोणाला ड्रॉइंग आवडते ड्रॉइंग करा. तर सगळ्यांना होप. तर स्कॉलरशिप स्कॉलरशिप क्वेश्चन पेपरचे बुक्सही अवेलेबल होते. तुम्ही ते बुक्स आणू शकता स्वतःसाठी पेपर सॉल्व्ह करायला. बुक्सही मिळतात क्वेश्चन पेपरचे. ते आणा. PDF डाउनलोड करा. मिळतं आहे इंटरनेटवर आता सध्या. तर स्कूलमध्ये पण अवेलेबल करून देते. स्कूलमध्ये विचारा. क्वेश्चन पेपर 3 डेजच्या गॅपनी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. संडेला 2 पेपर सॉल्व्ह केला तरी चालेल. ओके. तर फॉलो करा. हेल्दी राहावा. कोरोना आहे तर बाहेर जास्त जाऊ नका. घरीच टाइम स्पेंड करा.
आणि छान एन्जॉय करत तुमचं टाईम स्पेंड करा. टेन्शन घ्यायचं नाही आहे अभ्यासाचं. तुम्ही व्यवस्थित रेग्युलर केला तर तुम्हाला काही बर्डन येणार नाही आहे. मी स्कॉलरशिप सोबत स्कूलचाही अभ्यास करू शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सकाळी उठून ब्रेन एक्सरसाइज आणि एक्सरसाइज ते चुकवू नका. ते केला तरच तुम्ही फ्रेश राहणार आहे आणि हेल्दी राहणार आहे. ओके. तर डिस्क्रिप्शनमध्ये ब्रेन एक्सरसाइजचा व्हिडिओ आहे. डेली करा. तुम्हाला खूप फ्रुटफुल राहील. कारण आमचे जे ऑफलाईन क्लासेसचे स्टुडंट आहेत ते डेली करतात. त्यांना त्याचा खूप फायदा होत आहे. म्हणजे ज्यांना स्टडी करायला 2 तास लागायचे त्यांनी आता 1 तासात ते स्टडी करतायत. तर मेडिटेशनचं एक सेशन घ्यायचं आहे का तुम्हाला? तर आमचे सर आहेत. ते सर तुम्हाला मेडिटेशनचं सेशन तुम्ही म्हणलात तर नेक्स्ट लाईव्ह सेशनमध्ये एक 10 मिनिट्सचं तुम्हाला मेडिटेशनचा क्लास असेल. सगळ्यांना घ्यायचं आहे का मेडिटेशनचा क्लास एक? मला सांगा आन्सर. दोन्ही 20 आणि 21च्या बुकमध्ये जास्त फरक नाही आहे. एखादा क्वेश्चन ॲड आहे. ओके. तर बघते मी 21 ट्राय करते पुढचे एक्सरसाइज 21 मधले घ्यायचे. तर मला सांगा मेडिटेशनच्या क्लासबद्दल घ्यायचं आहे का नेक्स्ट वीकमध्ये? ओके. तर 10 मिनिट्सचं मेडिटेशनचं सेशन 10 to 15 मिनिट्सचं सर आहेत पराग शहा सर म्हणून त्यांनी घेतील. त्यांना इन्व्हाइट करते आपल्या लाईव्ह सेशनवर. तर मेडिटेशन कारण मेडिटेशनने हेल्प होतं. फक्त 10 मिनिट्स ब्रेन एक्सरसाइज 10 मिनिट मेडिटेशन केला तर तुमचं जे अभ्यास करायला तुम्हाला 3 तास 4 तास लागायचे ते 2 तासातच कव्हर होईल. हे ऑलरेडी इफेक्ट खूप मुलांना पडलेला आहे. तर आपण फॉलो करू. तुम्हाला तेही शिकवते. ओके स्टुडंट. मे बी हे टाइम टेबल तुम्हाला फ्रुटफुल राहील, हेल्प होईल आशा करते. आणि टेन्शन न घेता अभ्यास करा. प्रॅक्टिस करत राहा. खुश राहा. कीप प्रॅक्टिस. थँक यू अँड गुड नाईट टू ऑल.